नमस्कार मंडळी. आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त अर्चना विवेक सुतार यांचे विचार ऐकत आहोत. अर्चना सुतार 1989 सालच्या संयुक्त भारतीय विद्यापीठ वुमेन्स क्रिकेट करंडक विजेत्या आहेत. सध्या त्या सुगम संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार, मी अर्चना सुतार. आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन 8 मार्च या दिवशी असतो आणि या दिवसाच्या जगातील सर्व महिलांना माझ्या खूप मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा. अनेक पदांवर, अनेक पातळ्यांवर, प्रत्येकच क्षेत्रात ठामपणे उभी असणारी महिला आणि तिच्या कार्याला माझा सलाम. मुळातच निसर्गाने स्त्रीला प्रेमळ, सहनशील, आशावादी, कठोर, परिश्रमी, कोमल हृदयी, कुटुंबवत्सल, सहिष्णू, क्षमाशील हे गुण बहाल केलेले आहेत. या धर्तीवर अनेक विविध क्षेत्रात स्त्री आज ठामपणे तिच्या बौद्धिक, शैक्षणिक, शारीरिक क्षमतेच्या जोरावर कौशल्यपूर्वक उभी आहे. भारतीय संस्कृतीचे, संस्कारांचे, मर्यादेचे पालन करत अनेक स्त्रिया आज इतिहासात अजरामर होऊन गेल्यात. जसे पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, अंतराळात झेपावणारी पहिली महिला म्हणजे कल्पना चावला, पहिल्या वैमानिक सरला ठकराल, पहिल्या पंतप्रधान एकमेव इंदिरा गांधी, पहिल्या इंजिनियर शकुंतला भगत आणि अनेक अशा स्त्रिया, स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकरजी यांचं नाव घेता येईल आपल्याला, प्रतिभाताई पाटील आहेत, पी.टी. उषा आहे, सायना नेहवाल आहे. अशा कित्येक महिलांनी स्वतःचं गुण आणि स्वतःचं ध्येय आज तडीस नेलेलं आहे. सुधा मूर्तीजी यांचे अनेक स्त्रियांना प्रोत्साहित करणारे त्यांचे आत्मचरित्र आज उपलब्ध आहेत. ध्येय वेड्या होत्या ह्या सगळ्या स्त्रिया. एकच ध्यास जो हाती घेतला तो तडीस नेला, पण मर्यादेत राहून. त्यांनाही अनेक अडचणींना, विरोधाला तोंड द्यावे लागले, पण न डगमगता त्यांनी ध्येय, कार्य त्यांचे तडीस नेले आणि अजरामर झाल्या. आणि म्हणूनच आपण मोठ्या अभिमानाने आपल्या भाषणात, निबंधात, संमेलनात या स्त्रियांचा नामोल्लेख मोठ्या अभिमानाने करत असतो. पण आज चित्र बदलताना दिसतंय. पुन्हा एकदा आपण मागे जाऊन येऊयात. निसर्गाने बहाल केलेल्या गुणांना, ताकदीला, क्षमतेला, संस्कृतीला दूर सारून पाश्चात्य संस्कृतीचा पगडा आपल्या स्त्रियांवर, मुलींवर हावी होऊ पाहतोय. आणि म्हणूनच लग्न करणे कंटाळवाणे आणि बोर वाटू लागले. बाळाला जन्म घालणे म्हणजे कटकटीचे, त्रासाचे वाटू लागले. कुटुंबाची जबाबदारी घेणे टाळू लागले आहेत. स्त्रीची जबाबदारी विसरू लागली आहे. स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली पुरुषी स्त्री जन्माला येत आहे की काय अशी भीती वाटू लागली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या मूळ संस्कृतीचा आपल्याला विसर पडत चालला आहे. ही बाब अतिशय दुःखदायक आणि क्लेशदायक आहे असे मला वाटते. स्त्रीच्या क्षमतांची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून घेणे गरजेचे आहे काय असं माझं तरी मत आहे. स्वातंत्र्य जरूर हवे, पण स्वैराचार नको. शिक्षण हवे, पण आंधळे शिक्षण नको. धीट असावे, पण उन्मत्त नको. सुंदर दिसावे, पण बिभत्स नको. आकर्षक असावे, पण चुकीचे प्रदर्शन नको. परखड असावे, पण उद्धट नको. प्रत्येक गोष्टीत वयाचे, शिक्षणाचे, कुटुंबाचे, समाजाचे, संस्काराचे भान असावे. मर्यादा असावी. मर्यादा पुरुषोत्तम रामाची आपण पूजा करतो, पण स्त्रीला तर निसर्गतःच मर्यादाशील असण्याचं कोंदण निसर्गतःच लाभलेलं आहे. आणि मी आता म्हटल्याप्रमाणेच या सगळ्या गोष्टींचं जर मर्यादा ठेवून आपण सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघितलं तर मला वाटत नाही की स्त्रियांवर अत्याचाराचे प्रसंग येऊ शकतात. कुठेतरी थोडीशी आपली देखील जबाबदारी आहे. आपले संस्कार, आपलं जे काही संस्कृती आहे त्या संस्कृतीला न विसरता मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतल्या तर स्त्रीवर कुठलाही अतिप्रसंग होणार नाही असे माझे तरी मत आहे. हा झाला एक भाग. पण स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना अतिशय कौशल्याने, प्रेमपूर्वक कुटुंबातील सदस्यांना स्वावलंबनाची जाणीव करून देऊन स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडे,
म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. योग्य वेळी घरातील जबाबदाऱ्यातून थोडंसं रिटायर होऊन स्वतःचे आयुष्य जगायला हवे. आई रिटायर होते, आपण नाटक बघितलं, त्याच्यामध्येही तोच संदेश दिलेला आहे. कारण वयाची मर्यादा एक वेळा ज्या वेळेला आपण थोडंसं वृद्धत्वाकडे झुकतो त्यावेळेला काही गोष्टी सोडून कोणत्या गोष्टी परत आत्मसात करून पुढचं जीवन व्यतीत करायचं आहे, या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहे. म्हणून मी म्हणते की कधीतरी रिटायर व्हावं लागणार आहे आणि ते वेळेत जर रिटायर होऊन आपण ही जबाबदारी पुढच्या पिढीला सुपूर्द केली तर कुटुंब संस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे चालू शकेल. स्त्रीने तिचा योग्य व्यायाम, आहार, विहार, छंद जोपासायला हवा. हे एक कौशल्य आहे आणि हे जमायलाच हवे. स्त्रीने स्त्रीला यात सामावून घ्यायला हवे. अनेक गुणांसोबतच एक मोठा दुर्गुण स्त्रीला मिळालेला आहे, आपण सगळे जाणताच, तो म्हणजे गॉसिप. गॉसिपपासनं 4 हात नाही 10 हात लांब राहायला हवे. आणि स्त्रीने स्त्रीला जर योग्य पद्धतीने समजून घेतलं तर आपली ताकद अतिशय बलवान होईल आणि आपल्याला पुढच्या कुठल्याही गोष्टीला तोंड द्यायला आपण एकजूट असू, सज्ज असू. 8 मार्च हा जो महिला दिन आहे हा त्याचसाठी साजरा केला जातो याचं कुठेतरी स्मरण आपल्याला झालं पाहिजे. एक आख्यायिका आहे, एक गोष्ट आहे याबद्दलची की परदेशामध्ये ज्या वेळेला एका स्त्रीवर अत्याचार होत होता एका कंपनीमध्ये आणि त्या स्त्रीनी बाकी सगळ्या तिच्या मैत्रिणींना, सहकारी ज्या तिच्या मैत्रिणी होत्या त्यांना सगळ्यांना सांगून या अत्याचाराला विरोध करण्याची तयारी दाखवली आणि लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये त्या सगळ्या स्त्रिया जिंकल्या आणि म्हणूनच हा 8 मार्च दिन साजरा केला जातो. आपण मूळ विसरतो आणि फक्त महिला दिन साजरा करतो, हे मला तरी योग्य वाटत नाही. आपण त्या मूळ उद्देशाची जाणीव मनात ठेवून आज तरी थोडंसं बदलूया का? हातात हात घालून पुढे जाऊया का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. आणि गेलो आपण तर आपल्याला कोणाचीच हिंमत नाही की आपल्यावर कोणी अत्याचार करेल, आपल्याला कोणी खाली बघेल. आपण ताठ मानेने या जगामध्ये, या देशामध्ये जगू शकू आणि स्वतःचं स्थान आणखी चांगलं बळकट निर्माण करू शकू. स्त्रीने स्त्रीची ताकद आणि आत्मविश्वास बनावे, हातात हात घालून पुढे जावे आणि फक्त 8 मार्चच नाही तर रोजच महिला दिन व्हावा असं नाही का आपल्याला वाटत? या अनुषंगाने काही 4 ओळी अशाच बोलता बोलता मला सुचल्या, त्या मी आपल्या सर्वांना इथे वाचून दाखवते. आयुष्य सुंदर आहे, जगणे सुंदर व्हावे. स्त्रीला स्त्रीची नव्याने ओळख व्हावी. तिच्या यशाचे, सुखाचे, समाधानाचे सूर असं म्हणतात दरवळावे. धरती, आकाश, भारत माता या सुखाने पुलकित व्हाव्या. पुन्हा एकदा माझी सखी मुक्तपणे, निर्भीडपणे, खऱ्या अर्थाने सुखी व्हावी. आयुष्य सुंदर आहे, जगणे सुंदर व्हावे. या ओळींसोबतच पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी अर्चना सुतार आपली रजा घेते. धन्यवाद.